रिसोड तालुक्यातील येवता गावावर काल रात्री दुःखाचा डोंगर कोसळला। एका भीषण आगीत शेतकरी भगवान भारती यांचे सुमारे 3 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही मानवी जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाल्याने ते निराधार झाले आहेत। एका गरीब शेतकऱ्यांच्या गोठ्याला अचानक लागलेल्या भीषण आगीत जनावरांचा चारा, शेतीची उपकरणे आणि लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले। या दुर्घटनेत एका निष्पाप वासराचा होरपळून मृत्यू झाला असून 2 बैल गंभीर भाजल्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे। ही दुर्दैवी घटना मंगळवारी 11 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास येवता येथील शेतकरी भगवान गंगाराम भारती यांच्या गोठ्यात घडली। गोठ्यात अचानक आग लागल्याने एकच हाहाकार उडाला। गोठ्यात साठवलेला संपूर्ण चारा जळून खाक झाला। शेतीत वापरले जाणारे स्प्रिंकलर पाईप, मोटर पंप, केबल, टीनपत्रे आणि इतर महत्त्वाचे साहित्य पूर्णपणे नष्ट झाले। एक वासरू आगीत होरपळून जागीच दगावले। 2 बैले जवळपास 60% अधिक भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे। आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचे तसेच जनावरांचे वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरू केले। तातडीने रिसोड नगर परिषद अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। अग्निशमन दल दाखल होईपर्यंत गोठ्यातील बहुतांश साहित्य जळून खाक झाले होते। पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून शेतकरी भगवान भारती यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे। दर महिन्याला भाड्याची पावती भरताना एकच विचार मनात येतो, हे घर आपलं असतं तर। आजच निर्णय घ्या, कारण घर ही केवळ जागा नाही, ते तुमचं आयुष्य असतं। कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी घेऊन आले आहेत लोटस ग्रीन आणि लोटस पार्क, लोटस हाइट्स, तुकाराम चौक, गीतानगर आणि MIDC शिवणी येथे 1, 2 आणि 3 BHK फ्लॅट्स आणि ड्युप्लेक्स फक्त तुमच्यासाठी। हायटेक टाउनशिप 406 आणि 448 घरांची सुंदर मांडणी, स्विमिंग पूल, एम्फी थिएटर आणि मुलांसाठी खास प्ले एरिया। कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, आपलं स्वप्न आता आपलं घर। आजच भेट द्या कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर।